टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या विदर्भात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि या वाढत्या तापमानाचा प्रचंड फटका हा विदर्भातल्या संत्रा बागांना बसत आहेत। अमरावती जिल्ह्यातील वरुड असेल, मोर्शी, चांदूर बाजारसह अचलपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्यांच्या बागा आहे, परंतु या वाढत्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे। कारण तापमान जे आहे ते 43-44 अंशावर गेलेलं आहे, त्यामुळे आंबिया बहारातील संत्रा जो आहे तो गळून पडत असल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। आंबिया बहारासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च संत्रा बागेला केलेला आहे। वेगवेगळ्या फवारण्या असतील, खतांचं नियोजन असेल आणि ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिलेलं आहे, परंतु मागील 8 दिवसात जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात तापमानात मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे या तापमानाचा परिणाम जो आहे तो ज्या पद्धतीने माणसांवर होतो तोच परिणाम सध्या आता संत्रा बागांवर होताना आपल्याला दिसत आहे। छोटे छोटे आंबिया बहारातील संत्र जे आहे ते संत्र्याच्या बागेमध्ये गळून पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीने अनेक झाडांखाली जे आहे ते संत्र्याचा सडा जो आहे तो अशा पद्धतीने पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण छोटे छोटे संत्र आहे ज्याचं नियोजन जे आहे ते शेतकऱ्यांच्या वतीने केलं जातं। आंबिया हा संपूर्ण बहार आणि या आंबिया बहारातले संत्र अशा पद्धतीने गळून पडत आहेत, त्यामुळे कृषी विभागाने काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते। साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हा संत्रा विक्रीसाठी येत असतो आणि साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यापासून आंबिया बहार पकडायला सुरुवात होते। परंतु आता जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, जमिनीतील पाण्याची कमी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे, झाडांना पाणी कमी मिळते आणि वरून सूर्य आग ओकतोय आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर या इवलुशा छोट्या छोट्या संत्र्यांच्या फळावर होतो आणि हे संत्र जे आहे ते सध्या गळून पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संत्रा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।